रसिका हो, आपल्या समोर सादर करतोय नाटक गवळण. आवाज. हॅलो. नीलांबरातून आली किरणांची तांबूस लाट, सोन पावलानी सजली ही अंगणी, सोनियाची नवी पहाट. हो, सोन पावलानी सजली ही अंगणी, सोनियाची नवी पहाट. सोन पावलानी सजली अंगणी, सोनियाची नवी पहाट. सोन पावलानी सजली अंगणी, सोनियाची नवी पहाट. नीलांबरातून आली किरणांची तांबूस लाट, नीलांबरातून आली किरणांची तांबूस लाट, सोन पावलानी सजली ही अंगणी, सोनियाची नवी पहाट. हो, सोन पावलानी सजली ही अंगणी, सोनियाची नवी पहाट. हो, सोन पावलानी सजली अंगणी, सोनियाची नवी पहाट. सोन पावलानी सजली अंगणी, सोनियाची नवी पहाट. शाबास. अहा. धुक्याची पसरली रंगीन चादर ही धरणीला, धुक्याची पसरली रंगीन चादर ही धरणीला, काही गोरे गोट्यामधुनी गेली पानवट्याला, काही गोरे गोट्यामधुनी गेली पानवट्याला, काही गोरे गोट्यामधुनी गेली पानवट्याला. हिरवलीच्या रानावरती झोका देई वारा, हिरवलीच्या रानावरती झोका देई वारा, गार गारव्याने अंगी आला हा सहारा, गार गारव्याने अंगी आला सहारा, गार गारव्याने आला सहारा. मोत्यावानी चमचमणारे तव बिंदूचे थेंब दाट, मोत्यावानी चमचमणारे तव बिंदूचे थेंब दाट, सोन पावलानी लटले अंगणी, सोनियाची नवी पहाट. सोन पावलानी लटले अंगणी, सोनियाची नवी पहाट. शाबास. अहा. अगं हिरा, आपण साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी जायचं ठरवलंय खरं, मात्र आपल्याला मथुरेच्या बाजारी जायचं रस्ता ठाऊक नाही बघ. अगं राधे, तो रस्ता मावशीला माहित असेल
बघ. मावशीला हाक मारून बघ तर. अगं राधे तुझं आणि माझं कालच झालं बघ. असं काय ग झालं? अगं भांडण. असं होय, थांब मीच मारून बघते. मावशी अगं ए मावशी. मावशी अगं ए मावशी. काय ग पोरीनो, काय झालं बोंबलायला? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलंय खरं, मात्र आम्हाला मथुरेच्या बाजारात जायचा रस्ता ठाऊक नाही बघ. अगं राधे थांबा, माझा खाणी वरती चढलाय, मी त्यांना खालून टेकू लावलाय, खाली उतरते आणि लगेच येते बघ. असं का लवकर ये बघ. वय माझ झालं ग बाय, ग बाय 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 बाय, वय माझ झालं ग बाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय. वय माझं झालं ग बाय, अग बाय 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 बाय, वय माझं झालं ग बाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय. वय माझं झालं ग बाय, ग बाय 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 बाय, वय माझं झालं ग बाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय. नववारी साडी नेसून आली, केसामध्ये वेणी घातली, केसामध्ये वेणी घातली, कुंकू शोभे माझ्या कपाळी, पैंजण माझ्या वही वाजली, पैंजण माझ्या वही वाजली, पैंजण माझ्या वही वाजली. अजून मी म्हातारी नाही ग बाय 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 बाय, अजून मी म्हातारी नाही, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय, तरी सुद्धा दरारा माझा ग हाय, सुद्धा दरारा माझा ग हाय, तरी 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 सुद्धा दरारा माझा ग हाय. जमले का बाई जमले. अगं पोरीनो, का ग बरं हाक मारली? अगं मावशी, आम्ही सारी पोरी मिळून थाटमाट करू मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलंय खरं, मात्र आम्हाला कुणालाच रस्ता माहित नाही बघ. मग कशाला नटून पटून पुढे पुढे चाललात? मावशी अगं जायचं का ठरलं होतं ना. चला मग. चला तर. शाबास. जायचं तर आहे, पण तुम्ही घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे. मावशी हे काही सांगायलाच पाहिजे का हो, गं? सांगितलं पाहिजे, नाहीतर मी निघून जाते. असं करू नका मावशी. ऐक तर मग. अगं मावशी, मी घेतलं दूध. दूध ते का कुणाचं? अगं मावशी असं का विचारतेस? दूध म्हणजे खूप प्रकार असतात म्हणून बोललो. अगं मावशी दूध माझं. तुझं? अगं तसं नव्हं. माझं म्हणजे माझं गायचं. अगं पोरी तू काय घेतलंस? मी घेतला फालुदा. फालुदा? तो कुणाचा? हा मावशी. बापाचा, आईच्या बापाचा. हा मावशी, तिच्या बापाचा आईस्क्रीमचा धंदा आहे ना. बरं बरं बरं, धंदा टाकलेला आहे. अगं brother, तू पुढे. अगं मावशी, मी घेतला खवा. खवा? हो मावशी. बर. मी घेतला हलवा. हलवा. हलवा घेतलाय.
चला 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 मग चला बिगी बिगी जाऊ चल तर मग. हॅलो. अगं मावशी आम्हाला तू सर्व विचारलेस आम्ही नेसलं काय घेतलं काय मात्र तू नाही बोलीस तू काय घेतलीस. मी बाई आहे मोठी तू आहे छोटी कसला बोलतेस तुम्हाला मावशी हे तर तू सांगितलीच पाहिजे. सांगितलंच पाहिजे का हा तर बर मी घेतलंय ज्याच्यामध्ये दांडू घालतात आणि पटकन हलवतात. मावशी काय बोलते अगं आईस्क्रीम असं बोल ना. बर ठीक आहे चला तर मग. चला मग. आवाज. मावशी हा घाट खूप अवघड आहे. तू एक गीत घेतलेस तर बरं होय. घेते हा राधे ऐक. रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेले पारितोषिक कैलासवासी पार्वती शंकर शिगम व शंकर नामदेव शिगम यांच्या स्मरणार्थ सार्थक संतोष शिगम यांच्याकडून 201 रुपये, तसेच श्रेयस मंचेकर समृद्धी मंचेकर 201 रुपये, तसेच रुपेश शिगम विलास शिगम पप्पू चिपटे उबाटा शिवसेना 200 रुपये, सुरेखा सुरेश बुरटे 101 रुपये, रियांश रुपेश बुरटे 51 रुपये, विजय चिबडे गवळणीसाठी 101 रुपया, स्वराज समर्थ संजय बुरटे 201 रुपये. तरी सर्व बक्षिसांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं ये राधे ऐक. चला तर जाऊ मथुरेच्या बाजाराला. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. 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 अग शालू झोका दे गो मैना. 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 मुंबईचो आईलोय ताजा गोरखना. मुंबईचा आईलोय ताजा गोरखना. मुंबईचा आईलोय ताजा गोरखना. मुंबईचा आईलोय ताजा गोरखना. गंतन नाही म्हणून रुसली गो मैना. 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 गंतन देतो बोल 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 गो मैना. शालू धोका दे 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 गो मैना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक प्रेक्षकांच्या आम्हासोबत आलेले पारितोषिक सराव महेश रामबाडे आणि दुर्गा महेश रामबाडे कोंडिये रामबाडेवाडी 101 रुपया, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलगाव संपर्क प्रमुख
श्री संतोष बापर्डेकर यांच्याकडून 501 रुपया, रवींद्र पांचाळ व गणेश पांचाळ 201. त्यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे, नक्कीच नाव घेऊ. तसेच विजया भावेश मोहिते 201, अंकुश रवींद्र बापर्डेकर 121. तरी सर्व बक्षीसदात्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेले पारितोषिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कैलासवासी राजाराम धनु बुर्डे यांच्या स्मरणार्थ रुद्र रवींद्र बुर्डे यांच्याकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे रोहिणी रवींद्र बुर्डे 101 रुपये. त्याचप्रमाणे शांताराम गीते संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये. त्याचप्रमाणे संजय गुणाजी बुर्डे यांच्याकडून 501. त्याचप्रमाणे शंकर तुकाराम मसने गाव आजगे यांच्याकडून 201 रुपये. सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे संचिता सुनील गाडे यांच्याकडून 101. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. मोहन मुरलीवाला मी भूलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भूलवी जगाला, या गोकुलाला नंदा घरी वाढलो मी, श्री नंदलाला गोकुल या वाढलो मी, श्री नंदलाला. देवांश दीपक गोतावणे यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक आला आहे. मोहन मुरलीवाला मी भूलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भूलवी जगाला, या गोकुलाला नंद घरी वाढलो मी,
सप्तपातात ब्रह्मांड करणारा देवकी मोठी 8वा अवतार धारण केला तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. बोला चंद्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे कामगिरी माझे मित्र पेंद्या सुदाम करतील. अरे मित्र पेंद्या सुदाम, पेंद्या सुदाम, अरे मित्र पेंद्या सुदाम. आलो देवा आलो. कृष्ण देवांचा आवाज पडेला कानी. कृष्ण देवांचा आवाज पडेला कानी. चल सुदामा, चल सुदामा, जाऊया चल धावणे. चल सुदामा, जाऊया चल धावणे. कृष्ण देवांचा आवाज पडला कानी. कृष्ण देवांचा आवाज पडला कानी. चल सुदामा, जाऊया चल धावणे. चल सुदामा, जाऊया चल धावणे. कृष्ण देवांचा आवाज पडला कानी. कृष्ण देवांचा आवाज पडला कानी. चल सुदामा, जाऊया चल धावणे. चल सुदामा, जाऊया चल धावणे. गाई राखीतो कुंजवनात, सवंगडी संगतीला गेले गोकुलात. सवंगडी संगतीला गेले गोकुलात. सवंगडी संगतीला गेले गोकुलात. गाई राखीतो कुंजवनात, सवंगडी संगतीला गेले गोकुलात. सवंगडी संगतीला गेले गोकुलात. सवंगडी संगतीला गेले गोकुलात. खेळ रंगला विटी धानुचा लय भारी. खेळ रंगला विटी धानुचा लय भारी. चल सुदामा, जाऊया चल धावणे. 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 देवाच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा एवढ्या काय गाणी बोलण्याचे कारण? तुमच्यावर एक कामगिरी सोपवली आहे. देवा ती कोणती? 16 चंद्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे ही कामगिरी तुमच्यावर सोपवली आहे. परंतु देवा हुकूम कोणता आणि कायदा कोणाचा? हुकूम माझा आणि कायदा तुमचा. ठीक आहे देवा, या तुम्ही मग. येतो मी. अरे सुदाम्या, काय रे? अरे सुदाम्या, अरे बोल. मी काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतो? मलाच नाही सांगू, सांग. बोलू, बोल. ऐक म्हणतो. देवाने काय सांगितलं? मला काय माहित नाही. देवाने कामगिरी सांगितलं नाही, माहिती आहे तूच? कोणती रे? माहित आहे तूच? नाही ना. सांग बोलू. अरे ते मरू दे, ते सोड. मला सांग आपल्या सुतारवाडीच्या वाले ए गप. जे डेट आहे हे का? तिथे काय काय करणार बरं सांग. ए तू काही नको, तुझं नको तिकडे काय पण असते तुझं. नको तिच्यावर राहू दे. ते सांग तू काय काय हलवत होता ते सांग. अरे काय सांगू, तुझा बॅग हलत होता. काय आलं ते एवढा मोठा काय आलं तो सांग पहिलं. अरे काय झाला माहिती आहे? काय झाला? काय झाला? काय झाला? सांगू? सांग.
काय झाला सांगू सांगू सांग. ऐक सांगतो सांग मग. अरे काल गेलो होतो कातलावर बैल घेऊन काय बोलतोस कुठे गेला होता बैल घेऊन काय पण अरे खरं सांगतो काय पण अरे बैल घेऊन गेलो काय पण सांगते तू अरे ऐक हा, सांग मग. तिथं गेलो गजा माहिती गजा हा गजा माहिती गजा आहे माहिती आहे त्याचा बैल आहे काय पण त्याचा का बैलच नाही मला काय पण सांगते तू मग जाऊ दे, विषय सोड. मी काय सांगतो ताई हा सांग माझी गाय आहे कोणती गाय? लय चावट काय बोलतो काय सांगतो अरे काय अरे मेरी तुझ्यासारखी चावटच आहे त्याचा जल्ला मेला आता काय तर यागलाच असता मेला तुझा मी काय सांगतो ताई अरे ती आहे ना हिरव्या पाल्यावर जाते कुठे तुझ्यासारखी मेला हिरव्या पाल्यावरच जाते तू पण मेला त्यातला पण ऐसा करून टाकीन तू सांगतो तर सांग ऐक सांगतो तर ऐक बरे ती सीधी गेली त्यात आली तिथं हिरवा हिरवा दिसला म्हणून तुझ्यासारखा मेला तिथे जाऊन हिरवा दिसला की लगेच जाते गुजरात आपण काय पण बोलतो याचा विश्वासच नाही मेला माझा तू भेट तू पाठवच भेट ना आम्ही घेतला आता माणसं इथून मी गप बसतोय माणसं कोणी बोलतोय तुला ते एकटा भेट ना भेट भेट तल्यावर भेट बघतो मी तल्यावर भेट हा चल मी सांगतो ना ऐक हा सांग काय झाला काय झाला काय झाला काय झाला ती गेली कुठे गेली घातला ना मान हे वाचला तुझ्या की मला कुठे पण मान घालते तू पण मला त्यातला तू तुला झाला निकाल ऐकतायच की ना सांग बोला कुठचा तुला याला सांगतो तर ऐक हा सांग ती गेली गुपसला मान गुपसला तिची शिंग कशी अशी मेला तुझ्यासारखी कुठं पण गेला की असाच करत जाते काय पण सांगतो मेला स्टोरी पब्लिक याला देऊ का तुमच्याकडे पब्लिक पहिला याला घेऊन जावा यालाही बोलतो काय करून टाकाय काय पण सांगतो मला बघ मी सांगतो ताई मला मी सांगू काय तुझा बस तू का बघ मी सांगतो ताई आता- ती गेली तिनं घातला मानगुटा कुठे घातला मानगुटा बॅटात घातला मी बघितला अरे ह्या काय काय अरे तिचा तोंड खाली यावरती काय बोलतो काय खाली तोंड खाली यावरती घेतलं का कुठे पण गेलं तो आणि घातलं यावरती काय पण सांगतो मला देतो का घालतो त्याच्या डोक्यात काय पण सांगते देणार तू मला जाऊन देते का मागचं डोकं घालून घालून देते काय पण लोक बोलते या बघितलं का नाही हा बघ माझ्या का पण इथं आहे कैनं घालीन माहिती आहे मी उलटा खाली इकडे काय पण सांगू नको माझा मी काय करू आता मी सांगतो नाही आता काय झाला काय झाला त्यानं घातला ना मान कुठे घातला मान बेटात आणि मी घाबरलो याला नाही. भेटायच्या पुढे तरी जा तिथं सांगतोय मला काय कुठे घातला तो भेटा. सांगतो नाही. आता घातला ना मान हा पकडला मी तेच हा मी पकडताय पडताय पकडताय पडताय पकडताय वाढताय पकडताय वाढताय पकडताय मेला तो असाच करत राहिलं ती काय बिचारी तर चारा करते तुझ्या का नाही मेला दिसतात ना डोकं काय असं करते काय पण बोलते जा. तू भेट माझ जरा सांगतो काय तू मला भेट सरकारी भेट तू आता काय पण बोलतोस तू सांगतो काय हा सांग काय घातला आणि त्यातनं आला पाटलं कोण माहिती आहे कोण आला कोण आला कोण आला सर्जा कोण सर्जा अरे सर्जा माझा बैल मेला तू कहाणी बनवतो अरे खरं? मला विश्वास आहे. अरे माझा बैल आला ना रे हा कोण आला बाई मी त्यात असा वाढताय असा तू मेला वाढताय वडताय सांग पुढे सांग आता मी वरच होता हा सांग हा, मी बघितला पाठीच्यानं कसा केला हा बाहेर काय केला बैलान केला कसा मेला तू पण काय पण बोलतो तू पण आता ढोळच करते बैलासारखा तुझ्या काही फरकच नाही मेला. सांगतो नाही सांग ना त्या बैलान केला हा सांग मी बघितला हा. मी कसा बघितला कसा बोलला असा बघितला कसा बोलला असा बघितला मी आला आता बघतेस अरे बघतो तर बघतो हा कसा माहिती आहे काय बघतो ह्या काय करी काय बोलला? ह्या काय करी काय बोलला? असा शिंगा असा शिंगा ते ह्या असा करी आई बैल पण जर का डॅम मी अरे त्याचा एवढा मोठा बघून मी घाबरलो ना रे काय म्हणून घाबरत मी अरे याला शिंग 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 शिंग, काय? एवढा मोठा ना रे काय बोलतो आणि त्यात काय झाला काय झाला काय आला ती माझी गाय हा ती त्याची गर्लफ्रेंड मी आलो काय लागला वाटेला तुझ्या गर्लफ्रेंडला मला पाठी लागलं तुझं कसा वाटला आता बैल दाखव ना तो एवढा मोठा शिंग तुला माहिती आहे ना हा काय माहिती आहे दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडला असा केला कसा होता माहिती आहे बाबा तुला तर सांगणार माहिती असेल. मग बाबा चावट कुठचा तू पण मला चावट त्या गायच्या गाडी काय झक मारायला गेला होता सांगतो काय हा सांग सांगतो काय हा सांग सांग. काय झाला काय झाला ते जर बघितला हा. असा असा करीत हा मी वाढता तू पण मला गेला असा 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 नुसताच करतो मग मी वाढता आवडत आला की तू म्हणत तरी काय होतात मला
गायचा शेपटी ओढतो शेपटी एकटी बोल मेला हा पुरा बोलतो शेपटी ओढतो तो हा. आला की नाही रे? हा. आला ना रे? काय बोलला आला हा. आणि घुसावला ना असा ना कुठं घुसवला मेला अरे जाम घुसावला ना अरे मेला पुढचं वाक्य तर बोल पब्लिकला काय वाटेल मेला काय पण बोलतोस तू पूर्वी शिंग घुसवला शिंग शिंग हा आता सांग ना पब्लिकांना एक शिंग कुठं कुठं एक शिंग नको तिथं दुसरा शिंग इकडनं बाहेर आला मिळालंच गं. जाम द्या त्याला वाटू का तुझ्यासोबत जाम द्या का अरे तूच काय सांगू काय सांगतोस 2 दिवस बसलो नाही ना रे मी याला काय पण सांगतोस तू 2 दिवस बसलो नाही कधी बसलो नाही अरे खायचा वल खैन होता काय समजना ना रे अरे 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 बेकार झाला तुझ्यासोबत अरे सगळा सप्लाय बिघडला होता सप्लाय बिघडला पण बसायचा कसा तुम्ही याला आता तू जाऊ दे ता विषय सोडून विषय सोडून दे विषय स्टॉप स्टॉप सांगतो काय सांग देवानं काय कामगिरी सांगितलं तुला माहिती आहे नाही बाबा माहिती मला नाही माहित हा माहिती आठवली तू देवाला चांगले काम केलं सांग बघू सांगतो बघा सांग सांगतो बघ नाही तर बघ कसं ह्या बघ सांगतो बघ कसं. या बघ माझ्याकडे पण या खै मारीन मी पण काय मारीन बघ आणि खैन काय बाहेर पडल मी पण काही ना काय बाहेर पडून बघ जाऊ दे खाली कर. जाऊ दे ठेव गाडी मला भ्या वाटतं मला पण द्या वाटतं बाबा लय तू सांगतो काय कर सांग मला काय बोललं दिल ना दिया हा तो बोलो ना बोलो तो क्या किया ए बेटा, आके दुनिया में भी न गए अल्लाह किया तो क्या किया ए बेटा, आके दुनिया में भी न गए क्या न किया हो, असा घालीन का तुझ्या काय मेला झाला तू पण मला आता बोलते बरे मग सांगितली कामगिरी स्वतःसोबत नात पण येडा करून लागला ना मी आला जो मला तुझ्यासोबत मी येणार आता झालो सांगतो काय हा सांग देवानं एक कामगिरी सांगितलं काय सांगितली कामगिरी 16 शस्त्र काय 16 शस्त्र 16 शस्त्र हा ऐक नाही तर इथनं घालून तुला भेटली तर इथलं सांगतो काय? सांगतो काय काय विचारतो? 16 शस्त्र 16 शस्त्र 360 गोपिका हा. थाटमाट करून कुठं चाललंय मथुरीच्या बाजार चालले कुठला मथुरीचा बाजार इथनं सीधा जायचा तर मथुरीचा बाजार आहे मी याला इथनं सीधा गेलो मग तुला कसं पाहिजे? मथुरीच्या बाजार जायचं हा त्यांच्याकडून आसिंदर उपलब्ध करायचं तुला ही कामगिरी जमत भाऊ मला काय जमण्यात नाही ना. पण नाही जमलं अरे इथपर्यंत वरती मी गेला. पण असा वर करतो बघ तुझ्यावर काय आम्ही इथपर्यंत बघ, मी इथपर्यंत गेलो बघ मग एक काम करूया माझं काम केलं मी आता आपला आपला मित्र माहिती आहे माहिती आहे तर कोण बोबड्या आणि वाकड्या भाऊ दोघं आहे त्या दोघांना बोलाय दोघं आहे, चल. दे हाक मारतो. आम्हा- अरे ए बोबड्या अरे ए वाकड्या काय झाला मेरा ऐकत नाही मेला हात पण देत नाही तू मार आता अरे ए बोबड्या ए वाकड्या अरे ए वाकड्या अरे कायले काय अरे काय आहेस काय अरे अरे मी हलवतोय लवकर अरे अरे मी मंदिरातला घंटा हलवतोय लवकर या. आलोले आलो या पटकन या हाक आली भोगतानी नेल पाझाया पाणी काय सांगू कहाणी कपिला माझी दिवानी मी सांगतोय बाय माझ्या शिवाय अजिबात करमत नाही सांगा 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 हो आता करू मी काय माझी चुकली कपिला काय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकली कपिला काय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकली कपिला काय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकली कपिला काय माझी चुकली कपिला काय माझी चुकली
गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय आगे आली हो कानी पाजाया पाणी काय सांगू कहाणी कपिला माझी दिवाणी मी सांगतोय बाया माझ्या शिवाय अजिबात करमत नाही सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकली कपिला काय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकली कपिला काय चुकली कपिला गाय माझी चुकली कपिला गाय माझी चुकली कपिला गाय माझी चुकली कपिला गाय आली हो कानी पाजाया पाणी काय सांगू कहाणी कपिला माझी दिवाणी मी सांगतोय बाया माझ्या शिवाय अजिबात करमत नाही सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय 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 आगे आली हो कानी तेल पाजाया पाणी काय सांगू कहाणी कपिला माझी दिवाणी मी सांगतोय बाया माझ्या शिवाय अजिबात करमत नाही सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय 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 माझी चुकली कपिला गाय माझी चुकली कपिला गाय माझी चुकली कपिला गाय माझी चुकली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय हॅलो चिक हॅलो अरे तुला काय काय करून चाललं चालले काय अरे एवढा घाई करून घालून चालले काय अरे मी काय म्हणतोय 16 शस्त्र 16 तत्व 360 गोल विकली का 360 नाही 360 मेला बाईला आईला 60 तू का बस नाही तर दे नाही बघ मेला ऐकतोय काय 360 गोपी का थाटमाट करून मग ते आता मथुरेच्या बाजारात काय करून थाटमाट हा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललंय त्यांच्याकडून धन्यवाद रसिक हो धन्यवाद रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारितोषिक श्री मटकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की शाहिरांनी रंगमंचावर येऊन गीत सादर करायचं आहे. वन्स मोर रसिक हो जरूर पूर्ण करू. हाक आली हो कानी नेल पाजाया पाणी काय सांगू कहाणी कपिला माझी दिवाणी मी सांगतोय बाया माझ्या शिवाय अजिबात करमत नाही सांगा 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 वो आता करू मी काय माझी चुकली कपिला गाय सांगा सांगा वो आता करू मी काय माझी चुकली कपिला गाय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय 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 आगे आली हो कानी आगे आली हो कानी पाजाया पाणी काय सांगू कहाणी कपिला माझी दिवाणी मी सांगतोय बाया माझ्या शिवाय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय सांगा सांगा हो आता करू मी काय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला गाय माझी चुकाली कपिला
पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी गुणाजी सखाराम बुरटे व कैलासवासी आनंदीबाई गुणाजी बुरटे यांच्या स्मरणार्थ रियांश रुपेश बुरटे, साईश्वर राकेश बुरटे, कृष्णा संजय रामाने यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रेश्मा रमेश बुरटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरीही आम्ही सर्व बक्षीस दात्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए वाकड्या, अरे ह्या पण आणलं. अरे माझा बोलदा 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 अहो, मला तर ऐकाय नाही आला या काय बोलला तर. ए कोण तू? आता बोलदा आले. मला नाही ओळखलंस, मी तुझा पोरगा. अहो, याला दहा सांगून. एवढं होता त्याच्या केसावर एक पण केस नाही. याच्यात एक बघ हे काय माहिती आहे, काय आहे? तू सायन्सला गेले ना, हा, मग सोडून दे विषय खतम. मी काय सांगतो आहे त्याचा काहीतरी वेगळाच आहे. बरोबर. इथपर्यंत आपण जायचं नाही. काय वाकड्या बघेल आपला हात वरतो. बघ काय माहिती आहे, ए वाकड्या, अरे कृष्णदेवाने आपल्यावर एक कामगिरी सोपवली आहे. ती कोणती? अरे कोणती म्हणजे 16 शस्त्र 360 गोपी का थाटमाट करून का मथुरेचा बाजार आहे. त्या घाटावर त्या घाटावर कोण जातात, गवळण जातात. कुठे जातात? कौसाच्या दरबारात. कोण माहितीये? अरे दवलली ना. अरे कौस कोण? अरे कौस म्हणजे कोणता माहित नाही, मग तुझा राहतात माझा बाप असं आम्ही नाही सगळं. काय म्हणतो तू? मी काय म्हणतो आहे तर त्या गवलनीचा रस्ता प्रतिबंध करून आपल्याला तरतरीत नाही रे, प्रतिबंध अडवून त्यांच्याकडनं आशिंदन घ्यायचंय. ऐकलं? आशिंदन. चला मग कुठं गवलनी? गवलनी हाय तिकडे, मी तुला दाखवतो. चला मग ये माझ्या मांजरा. वळव रे. पूर्वगिरीची किरण सोनेरी मोहरली अंगणी, धवल धुक्यानी नटली सहारी गोकुळ नगरी. जाऊचला घेऊन गोरस घागरी मथुरेच्या बाजारी. गजाऊ चला घेऊन गोरस घागरी मथुरेच्या बाजारी. गजाऊ चला घेऊन गोरस घागरी मथुरेच्या बाजारी. गजाऊ चला घेऊन गोरस घागरी मथुरेच्या बाजारी. पूर्वगिरीची किरण सोनेरी मोहरली अंगणी, धवल धुक्यानी नटली सारी गोकुळ नगरी. धावतला घेऊन गोरस
वरे जाऊ चला घेऊन गोरस गागरे मथुरेच्या बाजारी जाऊ चला घेऊन गोरस गागरे मथुरेच्या बाजारी हॅलोची रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेले पारदर्शक मैथिली मनोहर गुरटे यांच्याकडून 111 रुपये पारदर्शक आला आहे. त्याचप्रमाणे साईश्वर राकेश गुरटे यांच्याकडून 200, श्री श्री साईनाथ नमन मंडल वेल बुरटेवाडी सुनील बुरटे यांच्याकडून 101 रुपयाचा रोख पारदर्शक आला आहे. त्याचप्रमाणे श्रीशा अथर्व भूमी यांच्याकडून 151 रुपयाचा रोख पारदर्शक आला आहे. पेंड्याच्या आणि वाकड्याच्या भूमिकेसाठी दत्तराम बोरटे यांच्याकडून 201 रुपयाचा रोख पारदर्शक आला आहे. तरीही आम्ही सर्व बक्षीस दात्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे पेंद्या, काय अरे आपल्या मित्राला झालं काय बघ. अरे बाबा वाकड्या वाकड्या बाय बाय. इथं काम असा काम इथं शाबास. शाबास. बापूस गेला होता ये तुझा काय बोला अरे अरे तुझा म्या काय सांगून झाले त्या मावतीनं हलवला त्या वितरण तो काय बोलले काय हलवला अरे मावतीनं हलवला मादा अरे मादा म्हणजे देवाला तुम्हाला उभी लागला मावती तुम्हाला उभी लागला काय घ्या मावती उभी लागला काय मावशी सुद्धा आवडता. हा माझाच आवडतं मावशीला तुझा आवडणार मावशी आहे का ती मग हॅलो हॅलो चिक हॅलो. मावशीनं धन्यवाद रसिका हो.
रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीला आलेले पारदर्शक रवींद्र पांचाल व गणेश पांचाल यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने नाव घ्यायचं रवींद्र पांचाल, गणेश पांचाल. रवींद्र पांचाल कोण आहे? अच्छा, ऐका हा, काचेच्या बशीत बदामी हलवा. रवींद्रराव, काचेच्या बशीत बदामी हलवा. आधी पहिल्या आयटमला घालवा, मग मला बोलवा. शाबास, एक नंबर. आपल्या मावशी नाव घेतला, आता काय? मावशी माझं मी नाव दे ना बघूया. तू कोण? तू माझा नवरा आहेस का? आता ते ना ते नंतर बघू आपण कोण म्हणतो. आधी नाव तर दे बघू. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारदर्शक अमर चव्हाण, शैलेश चव्हाण, रिया मोसमकर, नेहा दैत, गौरवी मोसमकर यांच्याकडून आत्ताच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं रोख पारितोषिक आलं आहे. त्यांचा आम्ही सत्यशे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. मावशीने नाव घ्यायचं आहे गणेश पांचाल. बुलट्यांच्या वाड्यात बैल बांधला दर्शी. नाही माझ्या वाड्यात वाढला. एक काय म्हणायचा? बुलट्यांच्या वाड्यात बैल बांधला दर्शी. घेऊ दे ऐकायला? आता माहितलं गेला गणेशराव होतं. ना? हा गणेशराव ना? गणेशराव. बुलट्यांच्या वाड्यात बैल बांधला दर्शी. गणेशराव, तुम्ही माझे परशा, मी तुमची अर्ची. एक नंबर. बाई गणेशराव आता तल्यात जातील उडी मारायला. काय म्हणायचं? जवळ यायचं. वाकड्या तुझा अर्धा राहिलाय. ते माझं नाव दे बघू. हे बघू तो. गाजराचा केला केला होता केला होता गाजराचा हलवा. हलवा. त्यात टाकला बदाम किसून किसून. वाकड्या, केला होता ऐकतोय. बदामी हलवा, त्यात टाकला काजू. काजू किसून किसून, आणि वाकडा राहिला माझा संडासात बसून. अरे शाबास. बसून झाला बसून. मी आताच राहतो. काय म्हणतो? म्हणजे टायमिंग असतो ना लय कधी म्हणतात बाई काय म्हणता? यश. आता मावशी तू माझ्या बाबांचं नाव घेतलंस, आता मी तुझं नाव घेते हा. तू माझं नाव घेणार? पहिला आधी हे पोर कोणाचं आहे सांगा. ताप वार घ्यायचा. याचं आहे का? पण याचे तर 3-3 खाते आहेत. आता काय म्हणू? बरं, तुझं नाव घ्यायचंय. तू घेणार माझं नाव, मी तुझं नाव घेऊ. हा चल घे घे. 50-55 भोपल्याला नाही, मावशी पहिला मला उचलून घे. उचलून पण घ्यायचं आहे. उचलून घेण्याचं नाव नाही सांगणार. बापावर घ्या पुन्हा बापावर. हा? उचलून घे. तुझा नाव आहे. आता 100 पाव किलोचं आहे बघा, पाव किलोचं. काढू घेऊ. 55 भोपल्याला मला मोठा दे. मावशी नीट आहे. 55 भोपल्याला मला मोठा दे. मावशी तल्यावर येऊन दे. काय डोक्याला पडलेला होता? अगं मी आला असता ना. त्याच्यावर भेटायचं म्हणतोय तो. त्याच्या आईची काय घेतला असता मी. हॅलीची रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारदर्शक शुभम चंद्रकांत गाडे यांच्याकडून शाहिरांसाठी, खास करून शाहिरांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचा आम्ही सत्यशे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू पण लयच आवड आहे. तर मावशी त्याला डुबळ डुबळ मारेल तू. आता मी काय केला? तू काय त्याला आईशी सांगतो थांब. लयच आवड झाला. सोडतोय आज आता. वाचलं नाही. तर वाकड्या देवांची कामगिरी सांगितलं ना ती पूर्ण कर बघू. चला का पूर्ण? हे असताय बघा सदा कोणता समोर आणत्या. अगं ये मावशी बोल, बोलत आलास तू? दुसऱ्यांदा आलो. दुसऱ्यात आलं. हो, काय बोलताय? म्हटलं आली तुम्ही झाला कुठे? आता गोकुळातून जाणार मथुरेला. हा पोस्ट प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. तिथं माझा आयतं थांबव त्याला तिकडं जावं आम्ही या खालच्या रस्त्याने जाऊ. तिथं पण आहे. मग आम्ही दुसऱ्या रस्त्या काढून तिकडून जाऊ. पण जाऊ. अगं जाऊ म्हणते. आता तिला माहित नाही वाटतं आपण कोण आहे. अगं ये मावशी, या झाडाखाली
तुम्ही बसल्याच पाहिजे. त्या झाडाखाली बस. त्या लिंबा झाडावर मध्ये बसलाच पाहिजे. मग सांगा तुमचा पुरावा. ऐक तर. पुरावा. इकडं असा रात मावशी ऐक तर. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. डोईवरचे दुधाचे माट गोकुलात ठेवना. डोईवरचे दुधाचे माट गोकुलात ठेवना. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. सांगितो मी कायदा आमचा विसरू नको राधे. दुष्ट कंसाच्या घरी जाऊ नको राधे. दुष्ट कंसाच्या घरी जाऊ नको राधे. दुष्ट कंसाच्या घरी जाऊ नको राधे. सांगितो मी कायदा आमचा विसरू नको राधे. दुष्ट कंसाच्या घरी जाऊ नको राधे. दुष्ट कंसाच्या घरी जाऊ नको राधे. दुष्ट कंसाच्या घरी जाऊ नको राधे. गोपगड संगे आम्ही गोपगड संगे आम्ही देव हरी नंदना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. हुकुम आहे देवांचा राधे जरा ऐकना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. डोईवरचे दुधाचे माट गोकुळात ठेवना. अब शिरकला आमचा गाडा. ऐकला हो ऐकला. स्टोरी नो आपण मथुरेच्या बाजारात करता सुद्धा आपण दमलो आहे. पण यांच्या कायद्याने नाही तर आपण चार वेळेस नाही विश्रांती घेऊया. बोल ना तुला. बसल्या बसल्या. अति कोण बसली ते का बघायला नंतर मध्ये येते काय एक बसली. चल हे बातमी आपण देवांना सांगूया. चला चला. या माझ्या मागेला. थांब राधे, तू आलीस कुठून आणि जाणार कुठे?
मी आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. आता रस्ता प्रतिबंध आहे. हे सांगणारे आपण कोण? मी श्रीकृष्ण भगवान. कृष्ण भगवान असतात नसतात. तर कसे असतात? पायी पद्मा, बिंबी हिरा, मस्तकी तुरा आणि एका विटेवरी हरिनामाचा गजर करत असतात. मला दृष्टाचा नाश करण्यासाठी अनेक रूपे धारण करावी लागतात. तोच मी श्रीकृष्ण भगवान. तर सांगा तर तुमची जन्मलीला. ऐक तर. हॅलो राधे ऐकून घे गे जन्मलीला वाढलो मी काना गोकुलीला जन्म झाला ग माझा बंदिशालेला पुत्र लाभलो मी त्याग वासुदेव किला जन्म झाला ग माझा बंदिशालेला पुत्र लाभलो मी त्याग वासुदेव किला जन्म झाला ग माझा बंदिशालेला
धन्यवाद रसिक भाऊ, धन्यवाद. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारदर्शक सुभाष अशोक शिगम माजी गुरुजी शिक्षक रेल बुरटेवाडी यांच्याकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे मयुरी बुरटे 201, प्रतिभा रामचंद्र बुरटे 201, भागीरथी सोमा बुरटे नातू शुभम वैभव यांच्याकडून 201. त्याचप्रमाणे दत्ताराम काशीराम बाबडेकर यांचे भाचे तन्मय अनुष यांच्याकडून 201. त्याचप्रमाणे तन्मय अनुष्का समीक्षा यांच्याकडून 101 रुपयाचा रोख पारितोषिक आला आहे. त्यांचा आम्ही श्री साईबाबा नमन मंडल वेल बुरटेवाडी सत्यशी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऐकलीस ना राजा माझी जन्मलीला? हो ऐकली. चला तर मग शरण जाऊ. जा तुम्हाला रजा आहे, जा तुम्हाला रजा आहे. देव आज शरण आले. नाव काय रे? 7व्या अवतारात दिलेलं वचन मी 8व्या अवतारात पूर्ण कर. ठीक आहे देवा. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारदर्शक रोशनी रुपेश बुरटे यांच्याकडून खास शाहिरांसाठी 501 रुपयाचा रोख पारितोषिक आला आहे. त्यांचं म्हणणं आहे की शाहिरांनी गीत रंगमंचावर येऊन सादर करायचं आहे. श्वास घेते मी तुझ्या नावाने, स्पर्श होईल का तुझ्या प्रेमाने, रुसलास का तू सांगना, हे काना हे मुकुंदा हे कृष्णा जवळ येणार, गोड पपी तू गाली गेला, हे काना हे कृष्णा श्री मुकुंदा जवळ येणार, गोड पपी तू गाली देना, हे काना मुकुंदा श्री कृष्णा जवळ येणार, गोड पपी तू गाली देना, हे काना मुकुंदा कृष्णा जवळ येना, गोड पपी तू गाली देना. श्वास घेते मी तुझ्या नावाने, स्पर्श होईल का तुझ्या प्रेमाने, रुसलास का तू सांगणार, हे काना मुकुंदा श्री कृष्णा जवळ येना, गोड पपी तू गाली देना, हे काना मुकुंदा श्री कृष्णा जवळ येना, गोड पपी तू गाली देना.
रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारितोषिक चंद्रकांत श्रीपद शिगम या गावकर यांच्याकडून 201 रुपये. मथुरेचा राजा उग्रसेन, त्याचा पुत्र कंस सैतान, त्याचा पुत्र कंस सैतान, राज्य हो करी आनंदाना, हो राज्य हो करी आनंदाना, राज हो करे आनंदाना, राज हो करे आनंदाना, राज्य हो करी आनंदाना, हो राज्य हो करी आनंदाना. राज हो करे आनंदाना, राज हो करे आनंदाना. शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला, हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला, शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला, हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला. शिपाई दोन ठेवल्यात पाऱ्याला, शिपाई दोन ठेवल्यात पाऱ्याला, शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला, हो शिपाई दोन ठेवलेत पाऱ्याला. शिपाई दोन ठेवल्यात पाऱ्याला, शिपाई दोन ठेवल्यात पाऱ्याला. निघून चालो राजवाड्याला, हो निघून चालो राजवाड्याला, निघून चालो राजवाड्याला, निघून चालो राजवाड्याला. तोट नाही धन संपत्तीला, हो तोट नाही धन संपत्तीला. संपदेला, संपदेला. राज्य हो करी आनंदात, हो राज्य हो करी आनंदात. राज हो करे आनंदात, राज हो करे आनंदात. बोल बासट काय काय आहे? अरे मस्त, तू कसा आहे? माझा मोका बरा नाही बघ. का रे बुवा? आता तुला काय सांगू, काय तर सांग एकदा. अरे नाईटच्या दुट्या करून करून हा. माझी लय बेकार झाल्या बघ. अरे काय? अरे लय बेकार झाले. अरे काय सांग. त्यात माझी एक बायको, काय अरे रोज मला म्हणते, काय म्हणते रे बुवा? अरे तुला नाही आहे. काय बोल? हा? काय नाही आहे? अरे नाही आहे म्हणते. अरे काय बोल? बरं नाही रे. हा, ते बोल. हा नाही तर यांना वाटेल काय अजून दुसरा. नाही नाही बरं नाही आहे. हा. हा त्यात मी काल भांबेला डॉक्टरकडे गेलो होतो. कुठं? भांबेड भांबेड रांगडा. हा हा. भांबेला डॉक्टरकडे गेलो होतो. हा. अरे एवढी मोठी लिस्ट द्यायला त्याला, तर तेवढे एवढी मोठी. काय म्हणतो काय? काय एवढं दिला? त्यात औषध एक आहे. काय? का मला जास्त काय नाही रे, हा. फक्त एक औषध आहे हा. ना, ते घेतलंच ना एकदम ओके. काय म्हणतो? मग मला पण सांग. दाखव तुला. हा, दाखव. जरा 2 मिनिटं थांबा. हा, ये लवकर घेऊन ये. मी घेऊन येतो. हा काय हा. 2 मिनिटं थांबा. हा, ये लवकर ये. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारितोषिक मैत्री महेश बोरटे आणि गौरव महेश ढोल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचा आम्ही सत्यश आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सारिका सचिन बोरटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचे आम्ही सत्यश आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारोला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारोला हे चल जाऊ दारूला त्या बुरटे वाडीला हे चल जाऊ दारूला त्या बुरटे वाडीला हे चल जाऊ दारोला या बुरटे वाडीला. चल जाऊ दारोला या बुरटे वाडीला हे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारोला हे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारोला हे चल जाऊ दारूला या बुरटे वाडीला.
व्यवस्थित बघा. हलू नको हे, हलू नको. हलू नको. कसं आहे? वाज वाढ आहे रे. मग तुम्ही बघते तू? नको. तुला पण बरं वाटेल. वाज नको. अरे तुला नाही माहिती ना. अरे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे जालिम उपायचं औषध आहे. का कसं रे? आणू आणू. देतो का? हा घेऊन ये. शाबाश. आहा. आहा. क्या बात है. अरे रे रे कुठला रे? ह्या काय रे? जीभ लाव. हा? वाज काय बोल? जालिम उपाय. याला ठेवतो मला बाजू सामान बघ. हा इथे ठेवतो याला. हा बघ तू बघ जरा चढते का फक्त बघ. काय म्हणतो मी तिकडे बाजू जातो कोपऱ्यात. हा तिकडे मारतो हे औषध. औषध औषध हा मार. हा तिकडे मारतो. पण महाराज येतील लक्ष ठेव. म्हणूनच तुला म्हणतोय हा. मी त्या कोपऱ्यात जातो. हा. जरासा औषध पितो. बाकीला ठेवतो. हा. तू पुढे पारा दे मी पाठी पारा देतो. हा दे. हा ठीक आहे. ठीक आहे. हा चालेल. आपल्याला कोण म्हणतात? आपल्याला कोण म्हणतात? मथुरा नगरीचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस. आपलं राज्य किती आनंदी आणि सुखी समाधान चालू आहे. परंतु या मथुरा नगरीत भरणारा गवंत दहीदुधाचा बाजार नेहमी 10 वाजता भरतो. आज 10:12 वाजले तरी अजून बाजार भरला नाही. या गवळणीचा रस्ता कोणी मला बंद केला असेल त्याचा शोध घेतलाच पाहिजे. प्रणाम असतो. आशीर्वाद असतो. राजसेवक आपल्या मथुरा नगरीत भरणारा गवळणीचा बाजार कोणी मला बंद केला असेल? महाराज सांगू काय? सांगा लवकर. सांगा लवकर. नक्की सांगा. मला काय माहित नाही. त्याला विचारा बघा भोकला. बोला लवकर. काय दा हा बाजार कोणी बंद केला असेल? मला माहिती आहे. कोणी बंद केला असेल? माहिती आहे ना. सांगा लवकर. तुमच्या आजाराला बाबा रे. अरे सांग लवकर. हा सांगून टाक. सांगा लवकर. ता पारा होय. ता कृष्णाने बंद केला. कृष्णाने. आलं माझ्या लक्षात. हे काम त्या काट्या कृष्णाचेच असणार. राजसेवक अशी कोण व्यक्ती आहे का? एक आहे. कोण? ती मोठी नाकवाली ती कुठल्यासारखी दिसते ना. राजसेवक काम करा. अशीच जा आणि सेनापती अक्रूड आणि पुतण्याला घेऊन या. पुतणा ती लवकर जा. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारदर्शक सक्षम सचिन हसे यांच्याकडून हवालदारांच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संजय नेमन खास
मयुरेश यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचा आम्ही सत्तेशी आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. सावंत दादा लाईट
आशीर्वाद असो. का गो गो? एवढा मोठा आहे. वर अजून वर अकुडा त्या काट्या कृष्णाने गोकुळात येणाऱ्या गवळणी बंद केल्या आहेत. आपण असेच जा गोकुळात आणि बलरामाने श्रीकृष्णाला सांगा की आपल्या मामाने आपल्या स्वागतासाठी मोठा समारंभ योजला आहे आणि त्याला घेऊन या. ठीक आहे महाराज. असा गोकुळात जातो आणि कृष्ण आणि बलिराम यांना हजर करतो. जा पुढे जा. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतून आलेले पारदर्शक शशिकांत गवतडे, संगमेश्वर गाव करंज कुर्जुवे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलं आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि खास करून अक्रूडाच्या भूमिकेसाठी त्यांचे आम्ही सतीश आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. शाबास. उडाव. आवाज. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारदर्शक प्रमिला प्रकाश बापाडेकर यांच्याकडून खास अकुडाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचा आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. महाराज काय झोपलेला पण दिसत नाही का जागा पण दिसत नाही. महाराज अर्ध उघडं असतं. तुला काय करायचं काय? ती एवढी मोठी नाकवाली पुतला ती अशी येते का त्या हलवी ती गेले गोकुळात कृष्णाला आणायला. ती गेले मग आता येईल बघ ती कशी धावत धावत. वाजव. हा? आता मामा दबाव काय खायला या मामाचा भाता मारणार मारणार मारणार. शाबास आपलं शाबास. आपण विश्रांती करा.
काही हरकत नाही महाराज. धिक्कार असो, लाज ना वाटत आम्हाला नमस्कार करायला. बलरामा, लहान तोंडी मोठा गाव जाऊ नकोस, तो अडकल्याशिवाय राहणार नाही. संपू दे. पाणी पिल्यावर तो आपोआप खाली जाईल. काय म्हणे पाणी पिल्यावर खाली जाईल. बलरामा, श्रीकृष्णा, विचित्र का ज्याप्रमाणे एखादी शेळी वर्गाच्या जबड्यात जाऊन अडकते, त्याप्रमाणे तुम्ही दोघ जण माझ्या चक्रव्यूहात अडकलात. बलरामा, कसली भाषेला मारणार. होऊन जाऊन देत तर मामा तुमच्या मरणाची वाट पाहतोय. होऊन जाऊन देत तर. ठीक आहे. पाहूया कोण कोणाच्या मनाची वाट पाहतोय. शाबास. आहा, बहुमोलाचं सहकार्य केलं, असंच सहकार्य पुढील कार्यक्रमाला कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.